नमस्कार माऊलींनो, आज आपण अत्यंत पवित्र विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ प्रकट दिन हा भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. पण अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, प्रकट दिनी स्वामी समर्थांची पूजा कशी करावी, कोणता मंत्र म्हणावा आणि घरच्या घरी साध्या पद्धतीने स्वामींचे आशीर्वाद कसे मिळवावे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रकट दिनाचे आध्यात्मिक महत्त्व, घरच्या घरी करायची सोपी पूजा, स्वामी समर्थांना आवडणारे मंत्र आणि शेवटी एक छोटासा उपाय ज्यामुळे स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रकट दिनाचे धार्मिक महत्त्व काय आहे, चला तर मग पाहूयात आपण. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. त्यांचे मुख्य स्थान हे अक्कलकोट. भक्तांच्या मते स्वामी समर्थ हे साक्षात दत्तगुरूंचे अवतार आहेत. प्रकट दिन हा दिवस म्हणजे स्वामी समर्थांनी भक्तांना दर्शन दिल्याचा पवित्र दिवस. या दिवशी जर आपण भक्तिभावाने पूजा केली तर घरातील संकटे दूर होतात, मनातील भीती कमी होते आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळतो. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून प्रकट दिनी केलेली पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. तर पाहूयात आपण पूजेसाठी लागणारी सामग्री किंवा साहित्य कोणकोणते लागते ते. आता पाहूयात पूजा करण्यासाठी काय लागते. ही पूजा अत्यंत सोपी आहे. पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू: स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती, फुले, अगरबत्ती, दिवा, हळद कुंकू, नारळ आणि फळे. प्रसादासाठी खीर, शिरा, साखर असली तरी चालेल. जर या सर्व वस्तू नसतील तरी चिंता करू नका. स्वामी समर्थांना खरा भक्तिभाव सर्वात प्रिय आहे. पूजा करण्याची पद्धत आपण पाहूयात. आता आपण पाहूयात घरच्या घरी पूजा कशी करायची. घर स्वच्छ करा. प्रकट दिनी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. एक स्वच्छ ठिकाणी स्वामी समर्थांचा फोटो ठेवा. दिवा लावा. स्वामींच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. स्वामी समर्थांना फुले अर्पण करा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्र. हा मंत्र म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. हा मंत्र किमान 108 वेळा जपावा. हा मंत्र मनाला शांती देतो. आता आपण एक छोटीशी स्वामी समर्थांची कथा पाहूयात. भक्तांनो, स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले. एकदा एका भक्तावर मोठे संकट आले होते. तो अत्यंत चिंतेत होता. तो स्वामी समर्थांकडे गेला आणि म्हणाला, स्वामी, माझ्यावर मोठे संकट आले आहे. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माऊलीनो, हे वाक्य ऐकून तुम्हाला देखील संकटातून बाहेर निघाल्यासारखे वाटते का? ते मला कमेंट करून नक्की सांग. काही दिवसांनी त्या भक्ताचे संकट पूर्णपणे दूर झाले. यामुळे हजारो लोकांचा स्वामी समर्थांवर विश्वास वाढला. आजही लाखो भक्त स्वामी समर्थांचे नामस्मरण करतात. विशेष उपाय म्हणजे माऊलीनो, स्वामी प्रकट दिनी हा छोटा उपाय नक्की करा. एक नारळ घ्या, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर हा मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र 108 वेळा म्हणा. म्हणतात की हा उपाय केल्याने अडचणी दूर होतात, मन शांत होते आणि स्वामींची कृपा मिळते. भक्तांनो, तुम्हाला शेवटचा संदेश आहे. स्वामी समर्थांची पूजा खूप सोपी आहे. त्यांना मोठे मोठे विधी लागत नाहीत. त्यांना फक्त खरा भक्तिभाव हवा असतो. म्हणून प्रकट दिनी नामस्मरण करा, प्रार्थना करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. माऊलींनो, आपण तर आत्तापासूनच नामस्मरणाला सुरुवात करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण स्वामी समर्थ म्हणाले आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माऊलीनो, जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच आध्यात्मिक कथा तुम्हाला ऐकायला भेटतील. माऊलीनो, तुम्ही आता एका शांत जागी बसा. शांत जागी बसल्यानंतर स्वामींचा फोटो आठवून मनातील इच्छा बोला. माझ्यासोबत श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा. हा मंत्र तुम्ही आता 108 वेळा म्हणालात तर प्रकट दिनी तुम्हाला स्वामींचा अनुभव किंवा चमत्कार अनुभवायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूयात.
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.